हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। हर हर महादेव। अर्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। विश्वात्मक विश्वेश्वर, सर्वांतर्यामी सर्वव्यापी सर्व हृदयस्थ हृदयेश्वर आत्मस्वरूप भगवान पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली विश्वगुरु विश्वसंत श्री ज्ञानोबाराय, संत शिरोमणी संत परीक्षक विश्वपरीक्षक असे असणारे श्री संत गोरोबा काका, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी प्रथमतः वंदन। देवादिदेव महादेव अर्थात भगवान शंकर यांच्या चरणी वंदन। सर्व देवदेवता ऋषी मुनी साधू संत सर्व गुरुजन जन्मदाते माता पिता यांच्या चरणी वंदन करून या ठिकाणी श्री संत गोरोबा काका यांच्या 709व्या क्रमांकाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अर्थात पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रवचन सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। नांदेड शहरातील हा परिसर शिडकोचा परिसर किंवा लातूर फाट्याचा परिसर म्हणा, या ठिकाणी श्री संत गोरोबा काका महाराज यांच्या मंदिरामध्ये आपल्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील समस्त कुंभार समाजाच्या वतीने समस्त कुंभार समाजाच्या एकतेसाठी एकात्मतेसाठी संघटनासाठी प्रयत्नशील असलेल्या या स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तथा नांदेड जिल्हा शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित असणारा हा कार्यक्रम याही वर्षी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्यांच्या सर्वांच्याच एकमताने सर्वांच्याच आवाहनातून ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली। हा श्री संत गोरोबा काकांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचा
हा माझा भाग्याचा दिवस आहे असं मी म्हणू शकतो. कुठलंही कार्य प्रारंभ करायचं म्हटल्यानंतर, कुठलीही सेवा करायची म्हटली तर, कुठलंही सत्कार्य करायचं म्हटलं तर तत्पूर्वी म्हणजे त्याच्या प्रारंभी भगवंताच्या नामाचं स्मरण झालं पाहिजे. आपण आताच भगवंताच्या नामाचं स्मरण केलेलंच आहे. भगवंताचं, संतांचं, गुरूंचं स्मरण करूया आणि पुढील चिंतनाला, पुढील सेवेला आपण सुरुवात करूया. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमालां कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरून म्हणवोनी विशेष अत्यादरू विवेकावरी तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. महात्मा नस्तो मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या ठिकाणी उपस्थित आपण सर्वच भाविक सज्जन माता भगिनी आहेत, पितृतुल्य मंडळी आहेत, सर्व बंधुजन आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी प्रथमतः वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज हे सामान्य संत नाहीत. संत म्हटल्यानंतर सामान्य नसतातच. संत म्हटल्यानंतर ते असामान्यच असतात. संतांचं जीवनच असामान्य असतं. पण त्यातही श्री संत गोरोबा काका महाराज म्हणजे संतांचे परीक्षक असणारे संत आहेत. आजपर्यंत या विश्वामध्ये, या भूतलावर जेवढे काही संत झालेले आहेत त्या सर्व संतांमध्ये जास्त संत, बहुसंख्य संत फक्त भारत भूमीत झालेले आहेत. आणि भारत भूमीमध्ये सुद्धा सर्वात जास्त बहुसंख्येने संतांची मांदियाळी कुठं झाली असेल तर ती केवळ आणि केवळ महाराष्ट्र प्रदेशात झालेली आहे. झालेली आहे भूतकाळात, वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळात राहणारच आहे, होणारच आहे. असा हा महाराष्ट्र आहे. कारण ते महान राष्ट्र आहे. महाराष्ट्र जरी एका राष्ट्रातील छोटासा प्रदेश असला तरी ते वास्तविक महान असल्यामुळं, राष्ट्राला महान बनवणारा प्रदेश असल्यामुळं त्याचं नावच महाराष्ट्र पडलेलं आहे.
असा हा महाराष्ट्र प्रदेश. या महाराष्ट्र प्रदेशाला ज्यांच्यामुळं महानत्व प्राप्त झालं ती ही सगळी महान संत मांदियाळी आहे. महाराष्ट्राला महानत्व ज्यांच्यामुळं प्राप्त झालं ती ही महान असणारी संत मांदियाळी आहे. आणि त्या संत मांदियाळीमध्ये सर्वात महान असलेले, वयाने वयोवृद्ध, ज्ञानाने ज्ञानवृद्ध, तपाने तपवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध असणारे संत शिरोमणी गोरोबा काका महाराज, ज्यांना सर्वच संत काका म्हणतात, काका म्हणून संबोधतात, असे हे संत गोरोबा काका महाराज आहेत. आणि सर्वांचे श्रेष्ठ तर आहेत, ज्येष्ठ तर आहेत, वरिष्ठ तर आहेतच, पण सर्वांची परीक्षा घेणारे, परीक्षा घेण्यास अधिकारी पाहिजे. कोणीही परीक्षा घेऊ शकत नाही. परीक्षा घेण्यासाठी अधिकारी लागतो. तो अधिकार ज्यांच्याकडे होता एकमेव त्या काळामध्ये, असे ते संत गोरोबा काका यांची आज पुण्यतिथी आहे. अर्थात त्यांचा समाधी सोहळ्याचा हा दिवस आहे, दिन आहे. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. आज त्यांच्या या समाधी सोहळ्याच्या दिनानिमित्त, पुण्यतिथीच्या दिनानिमित्त आज आपल्याला त्यांचं दर्शन घेण्याचा योग आला. सर्वांना आपल्याला त्यांचं दर्शन झालं. खरोखर आपलंही जीवन धन्य झालं असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या सेवेसाठी म्हणून त्यांचं पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचं स्मरण व्हावं, त्यांचं चिंतन व्हावं, त्यांचं वर्णन व्हावं, त्यांच्या जीवन चरित्राचं काही आपल्याला श्रवण व्हावं, चरित्राचं श्रवण व्हावं किंवा त्यांच्या चारित्र्याचं श्रवण व्हावं, त्यांच्या जीवनातून काहीतरी बोध आपल्याला मिळावा, त्यांच्या जीवनाचे काही आदर्श आपल्याला मिळावेत, या हेतूने संतांची पुण्यतिथी इत्यादी उत्सव करावे लागतात, केले पाहिजे, आणि ते आपलं कर्तव्यच आहे. आणि म्हणूनच याच कर्तव्याच्या जाणीवेतून, कर्तव्य काय आहे, संतांचे उपकारच आपल्यावर एवढे आहेत की त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही, त्याची परतफेड आपण करू शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. म्हणून ते आपल्याला निरंतर जागवतात, जागे करतात. अज्ञानरूपी निद्रेमध्ये आपण गाढ झोपलेला असतो, दुराचारामध्ये, पापाचारामध्ये, अनितीमध्ये आपण गाढ झोपलेला असतो. म्हणून या अनितीच्या, अज्ञानाच्या गाढ झोपेतून आपल्याला ते जागे करतात आणि ज्ञानरूपी जागृतीमध्ये आणतात. असे जागे करणारे, जगाला जागे करणारे हे संत आहेत. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. संतांचं कामच असतं जगाला जाग करणं. आपलं जीवन जगण्यासाठी आणि दुसऱ्यांचंही जीवन उत्तम रीतीने जगता येईल अशी ही आपली समाज व्यवस्था असावी, यासाठी प्रत्येकाला जाग करतात संत मंडळी. अशा जाग करणाऱ्या अनेक संतांपैकी शिरोमणी स्थानी असलेले, मुकुटस्थानी असलेले हे गोरोबा काका आहेत. वास्तविक पाहिलं तर संतांचा महिमा आपण वर्णनच करू शकत नाही. आपण वर्णन करू शकत नाही, मग करायचं काय? आपण कशाला बसलोय? वर्णनच करायला बसलोय, वर्णन ऐकायला बसलोय. मग करूच शकत नाही तर कसं काय या ठिकाणी बसू शकतो आपण? तर तात्पर्य असं आहे, संतांचं वर्णन परिपूर्ण अंशाने आपण करू शकत नाही. संतांचं वर्णन परिपूर्ण अंशाने करणं म्हणजे एखाद्या टिटवीने, टिटवी म्हणजे आपण ज्याला टिवटिवी म्हणतो ना, पक्षी असतो टिवटिवी, तो टिटवीने समुद्राच्या काठावर जायचं आणि म्हणायचं, मी आता समुद्र उपसून बाहेर टाकणार आहे, समुद्रातलं सगळं पाणी उपसून बाहेर काढणार आहे आणि समुद्र सगळा रिकामा करणार आहे, असं म्हणण्यासारखं आहे. आपण संतांचं परिपूर्ण वर्णन करतो असं म्हणणं म्हणजे समुद्राचं पाणी उपसून बाहेर काढतो असं म्हणण्यासारखं आहे. कोण? टिटवीनं.
टिटवीकडून कधीही समुद्राचं पाणी पूर्ण बाहेर काढू शकणं होणार नाही. किंवा एखादा मशक म्हणायला लागला, मशक म्हणजे चिलट, आपण ज्याला चिलट म्हणतो, तो चिलट म्हणायला लागला, मी सूर्याचा प्रकाश या पृथ्वीवर पडू देणार नाही, कारण मी पंखाखाली सूर्याला झाकून टाकेन, माझ्या पंखाखाली सूर्याला झाकून टाकेन, असं कोण म्हणायला लागलं? चिलट. चिलट जर म्हणू लागला की मी सूर्याला झाकून टाकीन आणि त्याचा प्रकाश पृथ्वीवर पडू देणार नाही, सावली करेल, ऊन लागू देणार नाही, मंडप टाकायची आवश्यकता पडू देणार नाही, असं जर चिलट म्हणू लागला तर हे शक्य आहे का? सूर्याला झाकणं चिलटाला शक्य नाही, समुद्राला उपसणं, समुद्राचं पाणी उपसणं टिटवीला शक्य नाही. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या कोण्याही एखाद्या व्यक्तीला संतांचं पूर्णतः वर्णन करणं शक्य नाही. असा संतांचा अगाध महिमा आहे. मग आपण काय करायचं? आपण एकच करायचं, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. फक्त संतांच्या चरणावर मस्तक टेकवायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता अंतकरणामध्ये बाळगून त्यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी शक्य तेवढी सेवा करायची. अंतकरणात अहंकार धारण न करता नम्रता धारण करून त्यांची शक्य तेवढी सेवा करायची. ती सेवा मग श्रवण रूपी असेल, ती सेवाच आहे. कथन असेल, वर्णन करणे असेल, ती सेवाच आहे. चिंतन करणे असेल, ती सेवाच आहे. जे काही ज्या ज्या प्रकारची असेल त्या त्या प्रकारची सेवाच आहे. संतांच्या उत्सवामध्ये, पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये झाडू मारणे ती त्यांची सेवा आहे. चटया टाकणं, चटया उचलणं, मंडप टाकणं, स्वयंपाक करणं, पाणी आणणं, जेव आणणं सेवाच आहे. आयोजन करणं, नियोजन केल्याप्रमाणे संयोजन करणं ही सुद्धा सेवाच आहे. सर्वांना बोलावणं सेवाच आहे. आलेल्यांचं आतिथ्य स्वागत करणं सेवाच आहे. सगळी प्रकारची ज्या ज्या प्रकारची काही कामे असतात, कार्य असतात, ती सगळी संतांची सेवा आहे. आपल्या ठिकाणचा अहंकार कमी व्हावा, संतांच्या समोर आपण नम्र असावं आणि त्या नम्रतेच्या द्वारा संतांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी, संतांची भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी, आपलं चित्त शुद्ध व्हावं आणि त्या शुद्ध चित्तामध्ये भगवंत प्रगट व्हावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, याकरताही संतांचे उत्सव करायचे असतात. असो, आज श्री संत गोरोबा काका महाराज यांच्या या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांचं चिंतन करूया, त्यांची सेवा करूया. त्यांच्या सेवेसाठी एक भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीता या ग्रंथातील एक श्लोक निवडलेला आहे. आपण त्या श्लोकाच्या माध्यमातून आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. या श्लोकाचा सरळ अर्थ मी सांगतो, याचे थोडक्यात मुद्दे सांगतो आणि त्याचा थोडा विस्तार म्हणून करतो. महात्मा नस्तु मां पार्थ, हे पार्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात कोणाला? अर्जुनाला. हे अर्जुना पार्थ, दैवीं प्रकृतीम आश्रिताः, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मानः म्हणजे महात्मे लोक काय करतात? माम म्हणजे मला, अव्ययम अव्यय